डॉक्टर वाईस थांबा की जरा बोलायचं होतं. काल तुम्ही म्हणला होता ना उद्या बोलू म्हणून. हा बोला लवकर. डॉक्टर वाईस बस की. वय वय बसा की. बस बस. डॉक्टर तुम्ही म्हणला होता ना लग्नाचं कोणाला सांगू नका, आम्ही आमचा शब्द पाळलाय. पण आता आमचं असं म्हणणं होतं साखरपुडा उरकून टाकला असता. का? आमचा डिंपलवर विश्वास नाही, ती कधी काय करेल ना काय सांगता येत नाही, म्हणून साखरपुडा केला असता. हे बघा डिंपल काही चुकीचं वागणार नाही, तिची सगळी जबाबदारी मी घेतो. झालं तुमचं समाधान, आता येऊ मी. अहो डॉक्टर तुमच्यावर जबाबदारी सोपवायची होती म्हणून तर आम्ही म्हणतोय साखरपुडा करून टाकूया. तुम्हाला एकदा प्रेमाने सांगितलेलं कळत नाही का हो? मगापासून नुसता साखरपुडा साखरपुडा साखरपुडा. एकदा लग्न मोडलं मी तर काय करणार आहात तुम्ही? सॉरी, माझं चुकलं. म्हणजे मी रागावून बोललो. मी असं काही करणार नाहीये. मी डिंपल बरोबर लग्न करणार आहे. सध्या कामाचं खूप प्रेशर आहे. मी तुम्हाला समजू शकतो, तुम्ही एका मुलीचे आई वडील आहात, त्यामुळे तिचं भलं व्हावं असंच तुम्हाला वाटतंय. मायरा, जास्त मस्ती करायची नाही आणि टोन्याबरोबर शांतपणे खेळायचं. हो मम्मा. खरंच माझा चुकलं, तुमच्या पाया पडून. डॉक्टर ही काय करताय तुम्ही? नाही म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास झाला तर मला आवडत नाही. तो एक महत्वाचं काम आहे, ते काम झालं की आपण साखरपुड्याचं बघूयात. पण डॉक्टर तुम्ही खरंच लगीन करणार आहे ना? अहो खरंच मंगलताई, मी लग्नाला तयार आहे. मंगलताई मी लग्न करणार आहे. एकदा ही सगळी कामं मार्गाला लागली की लग्नाचा विचार करणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मायरा, तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आले. चला आपण क्लिनिक मध्ये बसून बोलूया. मम्मा मी टोना दादा बरोबर खेळते. ठीक. टोना दादा कुठे आहे? आतमध्ये. टोना दादा. चला येतो. मंगल, मी म्हणलो होतो ना घाई नको करायला, तर रागावले का नाही बरं डॉक्टर? आता रागात लगीन मोडलं असतं तर काय केलं असतं बरं तू? मंगल, वाईट चाय देते मला? डॉक्टर, हा एवढा पसारा कुछ ढूंढ रहे थे क्या? हा, ते माझं महत्वाचं औषध हरवलं होतं. खूप महत्वाचं होतं का? हो, खूप महत्वाचं. म्हणजे पेशंटच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर ते इमर्जन्सीला वापरावं लागतं. मग तर ते सापडलंच पाहिजे. हो, सापडेल असेल इथेच कुठेतरी. पण तुम्ही इथे काय करताय? हां, ॲक्च्युली डॉक्टर मला 2 दिवसासाठी मुंबईला जावं लागेल. मी सस्पेंड असताना तपास करतेय, मी माझं काम करतेय, हे माझ्या सिनियर्सला आवडलेलं नाही आहे. या लोकांना तो आरोपी मुकाट फिरलेला चालेल, पण मी सस्पेंड असताना काम करतेय हे त्यांना चालणार नाही. आता तुम्हीच सांगा, मी माझं काम करायचं की त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देत राहायचे? मी यावर काय बोलणार ना. काल बोललात की खूप काही. काल मी मायराला एकटं घरी सोडून आले तर किती रागवलं होतं तुम्ही माझ्यावर. पण काय करणार डॉक्टर, माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. कामच एवढं महत्वाचं होतं. मायरापेक्षाही महत्वाचं काम होतं. ॲक्च्युली डॉक्टर, मी माझ्या हवालदारांना रणजितच्या घराबाहेर पेरले होते, जे वर्दीत नव्हते. त्यांनी मला फोन करून सांगितले की इन्स्पेक्टर रणजितच्या घरी कोणीतरी आलंय, म्हणून मी घाईघाईत निघाले. मग सापडला तो गुन्हेगार? नाही, पळाला तो. त्याची माझी झटापट झाली, अगदी माझ्या हाती लागता लागता सटकला तो. मला तुमच्या हिमतीची खरंच दाद द्यावीशी वाटते. तुम्ही खूप ग्रेट आहात. मला खूप कौतुक वाटतं तुमच्यासारख्या बायकांचं. कोण
कोण होता कोण तो? तसं सांगता येणार नाही, पण मला 100% खात्री आहे की तो देवी सिंगच होता. कशावरून तुम्हाला असं वाटतंय? ज्या पद्धतीने तो माझ्या हातून निसटलाय ना, त्या अर्थी तो देवी सिंगच असणार. कारण माझ्या हातून सुटणं एवढं सोपं नाहीये. डॉक्टर, हा? कसला विचार करताय? नाही, तो जर देवी सिंग असेल तर तो खरंच हुशार आणि शातीर आहे. डॉक्टर, आरोपी कितीही हुशार आणि शातीर असला फिर भी पुलिस उसके 2 कदम आगे ही रहती है. आता फार काळ तो आमच्यापासून वाचू शकत नाही. आम्ही त्याला लवकरच पकडू. कसं काय? तो आला होता पुरावे नष्ट करायला, पण तो आमच्यासाठी नवीन पुरावा सोडून गेलाय. हे पेन सोडून गेलाय तो मागे. कोण धडपडतंय रे तिकडे? अहो आता मीच आहे. मंगल, इकडे ये ग वाईट. तशी मी लाखात एक देखणी आहे. माझ्या अंगावर आहे ना कुठली बी साडी घातली तरी खुलून दिसते. पण तरी पण सांग की उद्या चांगली कुठली साडी दिसेल मला? अहो आत्या, उद्या दसरा हाय का दिवाळी हाय का गावची जत्रा हाय? हा, रंगपंचमीला कोणी नवीन साडी नेसते होय? ए, तू नको मला शिकूस. जेवढे विचारले तेवढं सांग. तुम्हाला नेसायची ना ती निसा. करा तुमच्या मनाला वाटल ते. करा, माझा जाच करा. मी आपली गरीब बिचारी पडली ना, त्याचा फायदा घेतलाय तुम्ही. दिवसभर राबलीन फजिती पावली अशी गत झाली आहे माझी. अगं एवढं वाड्यासाठी केलं पण कुणाला माझी मायाच नाही. अहो आत्या, तुमच्या भल्यासाठी सांगत होती मी. तर आली मोठी माझ्या भल्यासाठी. अगं एवढ्या साड्या पाडल्यात, त्यातली एखादी रंगानं खराब झाली तर काय बिघडतंय ग? आणि मी मेल्यावर काय करणार आहे त्या साड्यांचं? एवढी साडी एखादी खराब झाली म्हणून नवी आणली तर कुठं बिघडणार आहे वय? बाहेरच्याला लुगडीन घरातली उघडी अशी गत आहे ह्या वाड्याची. अहो आत्या, इथं इश खायला पैसा नाही आणि तुम्हाला नवीन लुगड्याचं पडलंय वय. तुमच्या वागण्याला काय धरबंदच उरला नाही बाया. करा, तुमच्या मनाला वाटल ती करा. राज्य तुमचंच आहे. हो, माझंच राज्य आहे ना, म्हणून तर हे वाडा चाललाय नीट. येऊ दे माझ्या वंदीला, बघ तिच्या संगत जातीच का नाही मी. अगं बोल की आता. का तुला का मिरच्या झोंबल्या का दातखिळी बसली वय तुझी? हा बरोबर, मी नव्या लुगड्यात चांगली दिखणी दिसल ना, म्हणून तर जळतीये माझ्यावर. पेन कधी पडलं काही लक्षात आलंच नाही माझ्या. कधी पडलं पेन? नाही नाही नाही, एवढी मोठी चूक माझ्याकडून नाही होऊ शकत. हे खूप महागात पडू शकतं मला. अहो, तुमच्यासाठी चहा आणलाय. अहो, ठेव तिथे आणि निघ इथून. कधीतरी प्रेमानं बोलत जा की. प्रत्येक वेळेस काय रागात बोलत असतो? डिंपल, माझा मूड आधीच खराब आहे. जास्त खराब करू नको. निघ इथून. आता काय झालं तुमच्या मूडला? हा, तुम्ही तर आमच्या टोण्यासारखंच आहे की. पप्पांनी त्याला पिचकारी दिली नव्हती ना, म्हणून ते पण असं तोंड फुगून बसलं होतं तुमच्यासारखंच. अरे हा, पिचकारीवर ना आठवलं, उद्या रंगपंचमी आहे, म्हणून तयारी करायची बघा. आणि डॉक्टर, तुम्ही मला रंग लावणार ना? डॉक्टर,
अहो तुमच्याशी बोलतीया. कसला विचार करताय तुम्ही? दिव्याला माझा पेन सापडलाय. काय? असं कसं सापडलं? आता काय करायचं? मला माहितच होतं हे एक ना एक दिवस होणारच होतं. आणि हे सगळ्यांना तुमच्या हलगर्जीपणामुळेच झालंय बघा. मी तुम्हाला आधीच सांगते, मला नाही जायचं जेलमध्ये. हे तोंड बंद कर तुझं. तिला पेन सापडलाय पण तो पेन माझा हे अजून कळलेलं नाहीये. माहित आहे नाही कळलं, पण पेन तर सापडलंय ना तिला. आणि तिला तुमच्यापर्यंत पोहोचायला जास्त वेळ नाही लागणार. पण त्याआधी काहीही करून मला तो पेन तिच्याकडून काढून घेतला पाहिजे. अहो पण कसं काढणार पेन? टोन्या, तिकडे बघून ढेकर दे की घाणेरडा. अरे टोन्या, बसल्या जागेवर ढेकर देतोस, बस कमी खात जा की. अगं आजे, आज तर मी लई कमी जेवलोया. कसलं खोटरडा रे? माझ्या ताटातली अर्धी चपाती गिळलीस त्याचं काय? अगं आजे, आणि हिने पण 2-2 चपात्या खाल्ल्या. कसलं खोटरडा रे? भात धुवून घे. आवर. काय चाललंय तुमचं? बघ की मग चिडवतोय सारखं. आवर ना, खादड कुठलं. वडणे दे की वडणे. नालाय का तुला बघतेच मी आता. थांब. अव आत्या, तुमचं झालं असेल तर बाहेर जाऊन बसा, म्हणजे इथला पसारा उचलती. का अडचण झाली असेल ना माझी? अगं बाहेर कशाला, घरातनच हाकला की. वाटाला फाटा आणि 3 गावाला हेलपाटा. असं कशाला ना, अशी गत झाली आहे माझी. आताच ही गत आहे माझी, तर उद्या जागेवर बसल्या अनपाणी द्यायचं बंद कराल. अव आत्या, किती उरागताय? फक्त बाहेर जाऊन बसा म्हणलं तर किती बोलून दाखवताय. हा म्हणजे मी बोलायचंच नाही. करा, माझंच तोंड बंद करा. या घरात आहे ना, काय बोलायची बी सोय नाही बाया. आहे थांब. राहू दे, मोठा आलाय मायाचा. ताळाला भोकन वरण झाकण असली माया काय करायची आहे तुझी? मंगल, कशाला बोलायचं बरं? म्हणजे माझं चुकलं? काय चुकीचं बोलले मी? तुम्हाला समजांना मीच बरी दिसती व. उद्या रंगपंचमीला तुमची बहीण येईल, ती बी असाच तमाशा करल. मलाच गप्प बसवा. ती काय नाही, त्यांना फोन करून सांगा उद्या काय आम्ही रंगपंचमी साजरी करणार नाही म्हणून. अगं असं कसं सांगायचं? तुमच्याच्यानं काय होणार नाही. द्या, मीच फोन करते त्यांना. तू नका करू फोन, आधीच ती तुला पाण्यात बघती. हे बघ, आईच्या नादाला कशाला लागती आणि अशी वैतागू नकोस ग. कशाला त्रास करून घेती? वय, मी नाही त्रास करून घेत. तुमची आई अनबन मला त्रास देते त्या. किती बी करा, किती बी राबा, कुणाला गाडीचं कौतिक नाही माझं. मी आहे ना म्हणून या घरात टिकून आहे. दुसरी कोणी असती ना, कवाच घर सोडून गेली असती. माझ्या पोरांसाठी जीव तुटतोय म्हणून समजा सहन करते. मंगल, अगं तुझ्या भल्यासाठीच बोलतो ना मी. हे बघ, तू शांत बसली ना, आई बी आपोआप शांत बसेल बघ. तुलाच त्रास होतो ना. मंगल, तुझी काळजी वाटते का मला? हे बघ, डोळं पुस बरं. मी कामावर जाताना वंदीला फोन करतो. या पेनवरच्या फिंगरप्रिंट सोबत गावातील कोणाचेच फिंगरप्रिंट्स मॅच का होत नाहीये? याचा अर्थ तो माणूस नक्कीच गावाबाहेरचा असणार. पण असं जर असेल तर स्केच सोबत झालेली छेडखानी, माझी फाईल गायब होणं, हे सगळं कसं झालंय? हे तर कोणीतरी इथलाच माणूस करू शकतो. काहीतरी चुकते, पण नेमकं काय? चल ना मम्मा, मला झोप नाही येते तुझ्याशिवाय. मायरा, थांब थोडा वेळ.
काम आहेत मला. मम्मा चल ना, आता तू सुट्टीवर आहेस ना, मग कसलं काम करते? चल ना चल ना चल ना मम्मा, चल ना मम्मा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चलते, थांब. हे ठेव दे मला. तुला खूप झोप आली आहे का मायरा? मायरा माझी गुड गर्ल आहे, माझं सगळं ऐकते है ना. चल आता झोपायचंय आपल्याला. झोप. मला गोष्ट सांग. मायरा मला नाही येत गोष्टी. चल आता तू झोप. ठीक आहे, तुला नाही येत ना गोष्ट, तर मग नको सांगूस. मी क्वेश्चन्स विचारते, तू आन्सर्स दे. तू चोरांना पकडतेस ना, मग मला सांग, चोर चोरी का करतात? चोर चोरी करतात कारण त्यांना मेहनत करून पैसे कमायचे नसतात, तर त्यांना फुकटचे पैसे पाहिजे असतात, मेहनत न करता. जर चोरीच नाही केली तर तुला त्यांना पकडाच नाही लागणार, म्हणजे मग तुला टेन्शन पण नाही येणार. हो, बट काय करणार, तू त्यांना नंतर समजव. हा हो मम्मा, मी समजवते. मम्मा मला अजून एक सांग, इंजेक्शन आणि औषध घेतल्यावर माणूस बरा कसा होतो? ते डॉक्टर अंकलला विचार. ओके, मी त्यांना उद्या विचारते. मला अजून एक सांग. मायरा चल झोप आता, खूप उशीर झालाय. चल झोप, आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी उद्या देणार. ठीक आहे, चल झोप आता. ओके, गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही आता या ना, बसा. नाही नको, मी इथेच ठीक आहे. ॲक्च्युली मला तुमची खूप आठवण आली होती, म्हणून मी इथे आलो. बरं झालं तुम्ही आलात. का? ॲक्च्युली मारायला तुमची खूप आठवण येत होती. मला वाटलं तुम्ही माझी आठवण काढत होता. मायरा झोपली का? हो, जस्ट. ॲक्च्युली मी निमंत्रण द्यायला आलो होतो. कशाचं? हा, उद्या रंगपंचमी आहे ना, तर आपण एकत्र रंग खेळावे अशी माझी इच्छा होती. तुम्ही याल उद्या वाड्यावर? सॉरी डॉक्टर, पण मला जमणार नाही. मी रंग खेळत नाही ना, आणि तसंही माझ्या आयुष्यात जे सुरू आहे, मला कुठलाच सण साजरा करायची इच्छा नाही आहे. मला चौकशीचं खूप टेन्शन आलंय. हा जो नवीन पुरावा मिळालाय, मला वाटलं तपास पुढे जाईल, पण तसं काहीच घडत नाहीये. काळजी कसली? आणि काळजी करून प्रश्न सुटणार आहेत का? असं असेल तर मी पण तुमच्या बाजूला बसतो, टेन्शन घेऊन. बघू प्रश्न सुटत आहेत का. डॉक्टर, तुम्हाला नाही कळणार मी किती स्ट्रेसमध्ये आहे. मला कल्पना आहे, मी समजू शकतो, आणि मला माहिती आहे तुम्ही मुळात चुकीचं काहीच केलेलं नाहीये. मग चौकशी, त्याला एवढं घाबरताय का? चौकशीचं मला टेन्शन नाही आहे डॉक्टर. आरोपी इथे पुरावे नष्ट करेल याचं टेन्शन आलंय मला. तुम्ही सतत काळजी करताना म्हणून तुमचं असं झालंय. हे पहा, तुम्हाला टेन्शन फ्री राहण्याची खूप गरज आहे. त्यासाठीच म्हणतो तुम्ही उद्या वाड्यावर या, रंग खेळूयात. आपल्या माणसासोबत वेळ घालवण्याने खूप बरं वाटेल तुम्हाला. पुन्हा लढण्याची उमेद येईल. हे पहा, सण उत्सव यासाठीच तर असतात. याल ना तुम्ही? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर येईल मी उद्या. मला माहिती होतं
तुम्ही मला नकार देणार नाही. या उद्या मी वाट बघतोय. थँक्यू सो मच. गुड नाईट. गुड नाईट.